नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज पंढरपुरात आहोत। तर पंढरपूर या ठिकाणी असणाऱ्या पद्मावती उद्यानच्या समोर एक मनोरुग्ण बरेच वर्षापासून इथं वास्तव्यात आहे। माझ्या निदर्शनास तर 2-3 वर्षापासून नक्कीच येतोय, पण 2-3 वर्षातनं महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा त्यांची दाढी कटिंग किंवा ह्यांना कपडे देणं असतील किंवा आठवड्यातनं एकदा ह्यांना कपडे देणे असतील, हा माझं कार्य चालूच असतं। तर बरेच जणांना वाटतं की सलमान भाई तुम्ही आज माणसाची दाढी कटिंग करून जाता, त्याच्यानंतर तो येडा दिसत नाही किंवा मनोरुग्ण दिसत नाही म्हणून त्याला कोण भीक देत नाही। गोड गैरसमज डोक्यातनं काढा। ज्या वेळेस मी व्हिडिओ बनवतो, त्या माणसाची सेवा करतो, नवीन कपडे देतो, त्याचं कारण म्हणजे ते आजारी पडू नये, त्याच्या अंगाची दुर्गंध येते आणि केस वाढल्यामुळे त्याच्या जवळ यायला लोक भीतात। का भीतात की हा मनोरुग्ण दिसतोय, केस वाढल्यात, घाण वास येतोय, आपल्याला जवळ गेल्यावर काय करू नये। मग असा व्हिडिओ काढून याला स्वच्छ जर केलं तर लोक ह्याच्या पैसे येतात, याला अजिबात भीत नाहीत आणि जवळ काय तर दान करून जातात। आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हेही फायदा होतो की मी लोकांना आवाहन करतो की मित्रांनो, हा मनोरुग्ण पंढरपूर या परिसरात जी पद्मावती उद्यानच्या समोर किंवा नवीन बसस्थानक पाशी हा मनोरुग्ण सदैव बसलेला असतो। येता जाता तुम्ही नक्की त्याला अन्नदान करा। याला लागणाऱ्या वस्तू काय असेल, चादर, ब्लँकेट काय तुम्ही देतच असता। तर ह्या मनोरुग्णाचं काय करायचं हे मी तुम्हाला रिसर बोललोय। त्याची सेवा केल्यानंतर मी लोकांना आवाहन करतो, या परिसरात हे माणूस आहे, येता जाता याला नक्कीच अन्नदान करा। आणि मी जर 100% तर माझं दररोज पंढरपुरात अन्नदान आहेच। हॅलो, हां कोण? हां बोल। कोण काय आहे तुम्हाला?
कपडे टावरी चला. घालत नाही चप्पल एक आहे आता खाली, एक आहे आता खाली. नाश्त्यात काहीतरी आणावं लागेल. सगळं करू पाय पुढे सत्कार करून भेटू कसा एरिया काय तर आला आहे. मित्रांनो, त्यांची नाश्त्याची आणि पाण्याची सोय केली आणि यांचं काय असेल ते जेवणाचं सुद्धा आपण नेहमीच बघतोय. पंढरपुरात आपलं दररोज अन्नदान असते, तरी सुद्धा एखाद्या वेळेस आम्हाला नाही जमलं तर मी पंढरपूरकरांना एक हात धरून विनंती करतो की मित्रांनो, पंढरपूर शहरात पद्मावती उद्यानच्या समोर किंवा बसस्टँड परिसरात हा मनोरुग्ण फिरत असतो. जेणेकरून तुम्हाला वाटलं तर नक्की ह्याला अन्नदान करा. ह्याची सध्याची अवस्था चांगली आहे. सध्याची अवस्था चांगली जरी असली, ही अवस्था का चांगली केली आपण की हायजीन किंवा हा आजारी पडू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी लोक मनोरुग्णापाशी येण्यासाठी घाबरतात की याची जाटा वाढल्यात, हो घाण दिसतोय, आता घाण वास येतोय, त्यामुळे काही लोक यांच्या जवळ यायला घाबरतात. किंवा हॉटेलच्या बाहेर जरी गेला तर माणसं हे उघडं दिसतो म्हणून त्याला हॉटेलवाले वगैरे हाकलतात. पण ह्याची अवस्था जर अशी चांगली राहिली तर त्या हॉटेलच्या बाहेर सुद्धा थांबून अन्नदान घेऊ शकतो. पण हे सगळं करत असताना आपण हे सगळं का करतोय? आपल्याकडे आश्रम नाहीये. आश्रम नाहीये म्हणून आपण काय न करण्यापेक्षा काही तर करण्याची भूमिका घेतली आणि अशा लोकांना मदत करतोय. आणि जे काय मला आश्रम असणारे लोक विरोध करतात त्यांना एवढं सांगणं आहे, काय न करण्यापेक्षा काही तर केलेलं बरं म्हणून मी भूमिका घेतलेली आहे. आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं असताना आश्रममध्ये माणसं नेली असती तर अशी माणसं आम्हाला सेवा करायला सापडलीच नसती.
तर नक्कीच माझ्याबद्दल जे गैरसमज वाईट माणसाला ठेवा कारण माझे व्हिडिओ बघणारे मला सपोर्ट करणारे देव माणसं माझ्यासाठी बाद झाले, कारण मला बाकीचे देणं घेणं नाही आणि महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचा आश्रम उभा करणार आणि 500 ते 600 माणसं तिथं समजून दाखवणार. तुमच्या नाकावरी लक्षात ठेवा. हो बाबा ठेवू दे हा, परत जेव गार पाणी आहे ते नाश्ता ठेवू तिकडं. येऊ का मग आम्ही? बरं 1 मिनिट, आम्ही तुझी सेवा केली, कसं वाटतंय तुला? आता काय साफ झालं म्हणलं बरं वाटतंय ना? दाढी कटिंग केलं म्हणून बरं झालं का वाईट झालं? बरं झालं. तुला आता असं वाटतंय का तुझी आम्ही दाढी कटिंग केली म्हणून तुला लोक जेवण देणार नाही बाबा? फायदा होतो फायदा होतो ना? का असं काय आहे की आम्ही दाढी कटिंग केल्यामुळे तुम्हाला कोणी जेवणच देणार नाही? नाही, जादा करून 200 फिरकली नाही, 500 फिरकली. मी तुम्हाला स्वच्छ केलंय, का तुम्हाला असं वाटतंय का मी तुम्हाला स्वच्छ केल्यामुळे कोण 40 रुपये असं येताना जाताना रुपया 2 देतात ना लोक? स्वच्छ जरी असलं तरी देतात ना, काय हरकत नाही ना? मग तेच आपल्याला लोकांना सांगायचं आहे की ह्या माणसाला बरेच लोक ओळखत असतात, 5-50 रुपयापर्यंत बरेच लोक ओळखतात. स्वच्छ असू दे नाहीतर घाण असू दे, अन्नदान आणि मदत होतच असते, लोकांच्या लक्षात येत असते. आणि व्हिडिओच्या माध्यमातून बी लोकांना कळतं की बाबा सलमान भाई फिरून अशा गरजू लोकांची मदत करतो. ज्या लोकांना कोणच आश्रम मध्ये घेत नाही त्या लोकांना सलमान भाई स्वच्छ करतो. तर त्या लोकांना तुम्ही नक्कीच अन्नदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.